नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुडले प्रेम भाग 40. सायंकाळी आराध्या बेडरूममध्ये इथून तिथे फेऱ्या मारत होती. आराध्या मनातच बोलते, गॉड, हा डेव्हिल पण ना, काय करू? असा कसा गैरसमज करून घेऊ शकता? नक्की काल श्रेयाने जे सांगितले त्यामुळे तावातावात निघून गेले. अभि, प्लीज पिकअप द फोन. एका हाताने कानाला लावलेला फोन आणि एका हाताने माथ्यावर हलकेच आपले बोट प्रेस करत रूममध्ये आराध्या इथून तिथे फेऱ्या मारत होती. श्रेया मनातच म्हणाली, अरे व्हॉट हॅपन विथ दीदी? आज जरा डाऊन दिसत आहे. जेव्हापासून अभिषेक दादा बद्दल बोलले आहे ना, अगदी तेव्हापासूनच कुठेतरी हरवल्यासारखे वाटते आहे. दीदी समोर जेव्हा मी अभिषेक दादा बद्दल बोलले तेव्हा एक वेगळीच चमक होती तिच्या डोळ्यात. आय हॅव टू स्पीक विथ दीदी. यस. मनातल्या मनात बोलून एवढा वेळ बेडरूमच्या दारात उभी असलेली श्रेया आत येते. श्रेया म्हणाली, दीदी व्हॉट हॅपन? डिस्टर्ब वाटत आहे? आराध्या म्हणाली, नथिंग एल्स, जस्ट थोडंसं हेडॅक आहे बस. आराध्या हातावर मोबाईल फोन टॅप करत बोलते. श्रेया म्हणाली, डोंट वरी, इवन ट्राय टू मेक मी फूल. हेडॅक आणि तुला इज जस्ट इम्पॉसिबल. डेली मेडिटेशन करणाऱ्या तुला हेडॅक होणे शक्यच नाही. श्रेया रखमाई बनून एक भुवई उंचावत आराध्याकडे बघत होती. आराध्या म्हणाली, सो व्हॉट यू एक्सपेक्ट फ्रॉम मी? आराध्या मोबाईल हातावर टॅप करणे थांबून बोलली. श्रेयाकडे रोखलेल्या नजरेने बघत बोलते. श्रेया म्हणाली, ट्रूथ. हाताची घडी घालत श्रेयाने आराध्याकडे बघून दिलेले सार्केस्टिक उत्तर. आराध्या म्हणाली, हो, आहे डिस्टर्ब, आणि तेही अभिमुळे. त्या डेव्हिलने 100% गैरसमज करून घेतलाय. आराध्या बेडरूमच्या खिडकीतून कुठेतरी दूरवर नजर टाकत बोलते. श्रेया म्हणाली, बट कशाबद्दल? आराध्या म्हणाली, हे बघ, आता मी तुला काहीच सांगू शकत नाही. ट्राय टू अंडरस्टँड अँड गिव्ह मी सम स्पेस. आय रिअली वॉन्ट दॅट. आराध्या स्वतःचा चेहरा आपल्या हाताच्या ओंजळीत घेऊन अस्वस्थ होऊन बेडवर बसली. श्रेया म्हणाली, ओके, जाते मी, बट रिमेंबर वन थिंग. श्रेया तिच्यासमोर येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलते. आराध्या म्हणाली, व्हॉट? आराध्या हलकेच आपल्या ओंजळीत धरलेल्या चेहरा वर काढत बोलते. श्रेया म्हणाली, आयुष्यात वाटेवर खूप चढ उतार येतील फक्त. आणि नंतर पॉज घेऊन श्रेया थांबली. आराध्या म्हणाली, फक्त काय? आराध्या अगदी एक्साइट होत कुतूहलाने तिच्याकडे बघत होती. आणि श्रेया ती तर अगदी जसे जीवनाचे काहीतरी मोठे सार आराध्याला सांगते आहे असा चेहरा होता तिचा. श्रेया म्हणाली, फक्त उतारावर गाडी बंद करा, पेट्रोल नक्की वाचेल. एवढं बोलून आराध्याला हलके एक डोळा मारत श्रेया तिथून पसार झाली होती. कारण नंतर आराध्या तिच्यावर प्रति हल्ला केल्या वाचून काही राहत नाही हे ती जाणून होती. आराध्या म्हणाली, श्रेया, आय वॉन्ट टू किल यू. तिचं बोलणं थोड्या उशिराने कळाल्यावर आराध्या दारापर्यंत धावत जाऊन तिला धमकी वजा सूचना देऊन आली. श्रेया म्हणाली, नको, तुझ्या हातून मरण्यात ती मजा नाही. पुन्हा बेडरूमच्या दारात येऊन घडाघडा बोलून फक्त मुखदर्शन देऊन श्रेया पडून जाते. आराध्या म्हणाली, यू. पहिले अँग्री लुक आणि नंतर तिने केलेल्या मस्करीवर हलके ओठ रुंदावत आराध्याने थोडा वेळ स्वतःला बेडवर झोकून दिले. इकडे मुंबईला सोनारांच्या बीच हाऊसवर आलेला अभि ड्रिंक्सचे पेकवर पेक रिचवत होता. आज खूप दिवसांनी या महामायेला तोंडी लावलेले त्याने जसा समुद्र सारं काही आपल्यात सामावून घेतोय ना, अगदी तसेच अभिला ही ह्या वेळेला आपले सारे दुःख आपल्या पोटात घालावेसे वाटत होते. आणि त्याचमुळे आज खूप दिवसांनी त्याने हा महामायेचा सहारा घेतलेला होता. अरुण म्हणाला, बॉस बहुत हुआ, अब बस कीजिए और कितना पिएंगे? बार काउंटर ग्लास हातात घेऊन बसलेल्या अभिकडे बघत अरुण बोलतो. अभि म्हणाला, तेरे हो भी नहीं सकते, तुझे खो भी नहीं सकते. मसला खुद खुश रहकर तुझे खुश रखने का, इसलिए सामने हम रो भी नहीं सकते. एवढे बोलून अभिने हातातील ग्लास जमिनीवर जोराने आपटला. अरुण म्हणाला, बॉस प्लीज काम डाऊन. अरुण भेदरलेल्या नजरेने अभिकडे बघत होता. अभि म्हणाला, सॉरी बट डोंट वरी, आय विल मॅनेज. असे म्हणत अभिने अख्खी बॉटल तोंडी लावली. आणि तसा इकडे अरुणने डोक्याला हात मारून घेतला. अभि म्हणाला, आय वॉन्ट माय पारो बॅक.
मिस्टर चुन्नी बाबू. अभिने एका हातात असलेली रमची बॉटल घेऊन तोंडाला लावली आणि मध्येच एका हाताने अरुणची कॉलर पकडून त्याला सांगत होता. एव्हाना अरुणला कळून चुकले होते की आपला बॉस मधला देवदास जागा झालाय आणि कदाचित हे सारं आराध्यामुळे झालंय. हेही त्याला समजायला वेळ लागला नाही. सो त्याने त्याच्या बॉसचा अवतार त्यावर क्विक ॲक्शन घेण्याचे ठरवले. त्याने लगेचच विकासरावांना कॉल केला आणि पूर्ण घटनाक्रम जशास तसा वर्णन केला. विकासराव म्हणाले, ठीक आहे. कीप युअर आईज ऑन हिम अँड अपडेट मी टाइम टू टाइम. ओके. काहीशा त्रासिक स्वराने विकासराव अरुणला म्हणाले. कॉल डिस्कनेक्ट केल्यावर विकासराव हतबल होऊन रूममधील गॅलरीत उभे होते. आदित्य म्हणाला, डॅड, काय झालंय? इथे असे का उभे आहात? आई लंचसाठी बोलवत आहे. चला लवकर. आदित्य विकासरावांच्या रूममध्ये येत बोलतो. विकासराव म्हणाले, तू हो पुढे, मी येतो थोड्या वेळाने. विकासराव अजूनही बाहेर बघत होते. त्यांनी आदित्यकडे न बघताच त्याला येतो म्हणाले. आदित्य म्हणाला, डॅड, काही प्रॉब्लेम झालाय का? आदित्य विकासरावांचा चेहरा वाचल्यासारखा त्यांच्याकडे बघून बोलतो. तसे विकासराव टर्न होऊन भरलेल्या नजरेने आदित्यकडे बघतात. आदित्य म्हणाला, डॅड, व्हॉट हॅपन? तुम्ही रडताय? आदित्य जवळ जाऊन विकासरावांचा हात हातात घेत बोलतो. विकासराव म्हणाले, आदित्य, एवढे बोलून विकासराव आदित्यला अरुणने सांगितलेली एकूण एक गोष्ट सांगतात. विकासराव म्हणाले, काय करू मी या मुलाचं? नक्की नाशिकला काहीतरी असं झालंय ज्यामुळे त्याचा स्वतःवरील ताबा सुटलाय. तुला माहीत आहे आदित्य, जसे आम्ही इथे पुण्याला आलोय ना, तसे त्याने एकदा सुद्धा ड्रिंक घेतले नाही. अगदी स्पर्शसुद्धा नाही केला. पण काय माहिती तिथे काय झाले असे. तो एवढा ड्रिंक करतोय की थांबायचे नावच घेत नाहीये. उद्याच्या कॉन्फरन्ससाठी तो प्रिपेअरही नसणार आता. अँड दॅट कॉन्फरन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अस. सो नाव व्हॉट वी कॅन डू? आय एम फील लाईक हेल्पलेस. आदित्य. विकासराव दोनही हाताची बोटं एकमेकात गुंफवून आणि उटीला टेकून बेडवर बसत बोलतात. आदित्य म्हणाला, डॅड, आय थिंक वी कॅन डू वन थिंग फॉर हँडल दिस सिच्युएशन. आदित्य त्यांच्याकडे बघत बोलतो. विकासराव म्हणाले, हाऊ? आदित्य म्हणाला, आराध्या, ही सर्व परिस्थिती आराध्याशिवाय कुणीही हँडल करू शकणार नाही. रादर मला असं वाटतंय की बहुतेक भाईच्या अशा वागण्याला कुठेतरी आराध्या हेच कारण आहे. सो आपण तिला रिक्वेस्ट करून बघूया असं मला वाटतंय. अँड ट्रस्ट मी, शी से यस. आदित्य फिश टँक समोर उभा राहत फिश फूड स्प्रिंकल त्या फिश टँकमध्ये टाकत बोलतो. विकासराव म्हणाले, आय हॅव अ डाऊट. इफ इट नॉट वर्क्स देन? आदित्य म्हणाला, डाऊट आणि आराध्यावर? लाईक सिरियसली डॅड? रूममध्ये असलेल्या काउचवर बसत आदित्य प्रश्नार्थक नजरेने विकासरावाकडे बघून बोलतो. विकासराव म्हणाले, ओके, मग मी काय करावं असं वाटतं तुला? त्याच काउचवर आदित्य शेजारी येऊन बसत विकासराव बोलतात. आदित्य म्हणाला, आय हॅव ॲन आयडिया. गालात मिश्किल हसत आदित्य विकासरावांकडे बघून बोलतो. आदित्य त्यांना त्याची आयडिया संपूर्ण यथोचित एक्सप्लेन करतो आणि त्याप्रमाणे विकासराव कामाला लागतात. हो, इट वर्क्स. एवढं बोलून विकासरावांनी आदित्यकडे बघत हातात फोन घेऊन फोनवर नंबर डायल केला. यावर आदित्यने त्यांना डोळ्याने धीर देत तुम्ही बोला म्हणून खुणावले. रिंग जात होती, पण पलीकडून कुठलाच रिस्पॉन्स मिळाला नाही. विकासरावांनी पुन्हा एकदा आदित्यकडे बघितले आणि त्याने पुन्हा त्यांना नंबर डायल करण्यास सांगितले. मग विकासरावांनीही पुन्हा एकदा नंबर डायल करत त्याला दुजोरा दिला. आता ही रिंग जात होती, पण पलीकडून काहीच रिस्पॉन्स नव्हता. शेवटच्या क्षणाला पलीकडून फोन रिसीव्ह झाला. तसा इथे या दोघांच्या जीवात जीव आला. विकासराव म्हणाले, हॅलो आराध्या. पलीकडून आराध्या फोनवर बोलते. हॅलो. हो अंकल, बोला ना. असा अचानक कसा कॉल केलाय? विकासराव म्हणाले, ॲक्च्युली असे बोलत विकासराव आराध्याला कॉन्फरन्स ते अभिची कंडिशन या सर्व गोष्टींबाबत माहिती पुरवतात. आराध्या म्हणाली, डोंट वरी अंकल, मी आताच निघते, जेणेकरून उद्याच्या कॉन्फरन्ससाठी लवकरात लवकर पोहोचेल. विकासरावांचे संपूर्ण बोलून झाल्यावर आराध्याने आपले मत मांडले. विकासराव म्हणाले, आणि अभि? विकासरावांनी आराध्याजवळ आपल्या मनातील प्रश्न उपस्थित केला.
आराध्या म्हणाली, डोंट वरी, आय विल बी देअर फॉर हिम. आराध्या एवढे बोलून फोन डिस्कनेक्ट करतच असते की विकासराव पुन्हा तिला प्रश्न करतात. विकासराव म्हणाले, एक मिनिट आराध्या, तुझ्यात आणि त्याच्यात असं काय झालं की तो एवढा डिस्टर्ब झाला आहे? विकासराव आराध्याला प्रश्न विचारतात. आराध्या म्हणाली, अंकल प्लीज या विषयावर आपण नंतर बोलूया. सध्या तरी अभि सोडून माझ्यासाठी काहीच महत्त्वाचे नाही आहे. एवढे बोलून आराध्या कॉल डिस्कनेक्ट करते. फोनवर बोलून झाल्यावर आराध्या तिची बॅग भरायला घेते. काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, तिचा लॅपटॉप आणि 2 दिवसाच्या हिशोबाने वेअर करण्यासाठी काही ऑफिशियली तर काही कॅज्युअल ड्रेसेस बॅगमध्ये भरते. तिला मुंबईला जाण्याची एवढी घाई झाली की तिने सकाळी घातलेली अंगावरील साडी आणि दागिने सुद्धा काढले नाही. कोण जाणे का तिला अभिची एवढी ओढ लागली होती. पण सध्या तरी तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय असेल तर तो होता अभि, तिचा डेबिल. एव्हाना सायंकाळ झाली होती. दिवे लागण्याची वेळ होऊन गेली होती. थोड्या वेळाने आराध्या बॅग सहित खाली येते. तिला असे आलेले बघून सर्वजण अचंबित होतात. सर्वजण एकदा तिच्याकडे आणि एकदा तिच्या हातातील सुटकेस आणि लॅपटॉप बॅगकडे बघतात. प्रियाताई म्हणाली, हे काय आहे? ही बॅग घेऊन कुठे निघालीस? तिच्याकडे एकटक बघत असलेल्या प्रियाताई आराध्याला विचारतात. आराध्या म्हणाली, पप्पा मम्मा, मी मुंबईला जात आहे. एक इमर्जन्सी आली आहे. उद्या कॉन्फरन्स आहे दिल्लीच्या क्लायंट मिस्टर देशमुख यांची, सो जावेच लागेल. तसे अभिषेक आहेत तिथे, बट त्यांना त्यांच्या पर्सनल कामासाठी थोडे बाहेर जावे लागणार आहे. आणि त्यामुळेच अंकलला असं वाटतंय की मी स्वतः ती कॉन्फरन्स अटेंड करावी, कारण त्या प्रोजेक्ट रिलेटेड सर्व डिटेल्स मला माहिती आहे. सो आराध्या एका दमात सारं काही सांगून मोकळी होते. विजयराव म्हणाले, ठीक आहे बेटा, तू जा, माझी काळजी करू नकोस. वर्क्स कम फर्स्ट, राईट? विजयराव हसतच तिच्याकडे बघून बोलतात. आराध्या म्हणाली, येस. सो निघू मी? ड्रायव्हर काका वेट करताय माझा बाहेर. ॲक्च्युली जेव्हा 2.5 तास पूर्वी अंकलसोबत बोलणे झाले तेव्हाच अंकलने ड्रायव्हर काकांना सांगून मला मुंबईला पोहोचवण्याची व्यवस्था केली आणि आता ते बाहेर उभे आहे. आराध्या तिच्या मम्मा पप्पांच्या पाया पडत बोलते. प्रियाताई म्हणाली, हो निघतो आता, आणि पोहोचली की कॉल कर. राहण्याची व्यवस्था केली आहे ना तिथे तुझ्यासाठी? विजयराव म्हणाले, प्रिया, विकासरावांनी सर्व काही मॅनेज केले असेल बघ. आपल्या आराध्यासाठी ती लोक काही करू शकतात आणि त्यांचा आराध्यावर एवढा विश्वास आहे, म्हणूनच त्यांनी अर्जंट तिला ही कामगिरी सोपवली ना. जा बेटा, तू बिंदास जा आणि कामगिरी फत्ते करूनच पुन्हा ये. विजयराव आराध्याला एका साईडने मिठीत घेत बोलतात. आराध्या म्हणाली, हो पप्पा, कामगिरी फत्ते केल्यापासून पर्याय नाही आहे. दोन्ही कामात मला यश मिळो असा आशीर्वाद द्या. शेवटचे वाक्य मनात बोलून ती मुंबईकडे कूच करण्यासाठी घराबाहेर सरसावते. श्रेया म्हणाली, दीदी बेस्ट ऑफ लक. एवढे बोलून श्रेया हलकेच एक डोळा मिचकावत आराध्याला फ्लाइंग किस देते आणि आराध्या ही तिला छानशी स्माईल देऊन तिची किस कॅच करते आणि दोन्ही डोळे बंद करून सर्व छान होईल हे आश्वासन देखील देते. दुसरीकडे अभि आहे की थांबायचे नाव घेत नव्हता. एव्हाना रंगच्या 2 बॉटल रिसवून झाल्या होत्या. तेवढ्यात अरुणला विकासरावांचा कॉल येतो. विकासरावांशी बोलणे झाल्यावर थोडं का होईना त्याच्या चेहऱ्यावरील टेन्शन जाऊन तिथे समाधानाची एक हलकीशी लहर उमटली. इकडे प्रवासात आराध्याचे विचारचक्र काही केल्या थांबायचे नाव घेत नव्हते. आराध्या मनातच म्हणाली, अभि प्लीज, बरे आहात ना तुम्ही? मला खूप भीती वाटत आहे. प्लीज मी येते आहे. तोवर स्वतःला हार्म करू नका. माझ्यामुळे सर्व मिसअंडरस्टँडिंग झाली आहे ना, तर मीच ती क्लिअर पण करणार. पण प्लीज तोवर स्वतःला त्रास करून घेऊ नका. बाप्पा काळजी घे त्यांची. मनोमन देवाकडे प्रार्थना करत गाडीत हात जोडून शांत बसली होती आराध्या. भेटूया पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.